नमस्कार मंडळी. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो कल्पना आणि अन्नपूर्णाई त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात आणि तेच बोलत असताना जी प्रिया आणि अस्मिता आहे त्या दोघी त्यांचं बोलणं ऐकत असतात बाहेरून. पूर्णाईला आता सायलीमध्येच प्रतिमा दिसत असते आणि तिलाही असंच वाटत असतं की प्रतिमाची मुलगी ही सायलीच आहे. तर ती हेच आठवत असते की सगळे सायलीचे गुण हे सेम प्रतिमागतच आहेत, पण तन्वीमध्ये प्रतिमाचा एकही गुण आला नाहीये. अन्नपूर्णाई कल्पनाला म्हणते की मागच्या वेळी कृष्ण जन्माष्टमीलाही असंच प्रकार झाला होता आणि तेव्हाही सायलीमध्ये मला प्रतिमा दिसली होती. तर हे ऐकून बाहेर थांबलेल्या ज्या प्रिया आणि अस्मिता असतात त्या दोघी भीत असतात. तर इकडे कल्पना अन्नपूर्णाईला म्हणते, तुम्हाला तर हे आत्ता जाणवतंय, पण मी तिच्यासोबत जास्त वेळ असते आणि मला तर हे कधीपासूनच जाणवत होतं. तर हे सगळं ऐकून प्रिया तिच्या रूममध्ये जाते आणि डोक्याला हात लावून म्हणते, आता मेली मी, आता काही खरं नाही. आता त्या म्हातारडीला पण आता माझा संशय आलाय की तिला पण आता वाटतंय सायलीच प्रतिमाची खरी मुलगी आहे. आणि अशीच बडबडत असते स्वतःची, तेव्हाच अस्मिता तिथे येते आणि ती तिला म्हणू लागते, असं करू नकोस तू, रागराग करू नकोस. तर प्रिया म्हणते, मग काय करू मी, आता सगळ्यांचाच विश्वास बसायला लागलाय की ती सायलीच प्रतिमाची खरी मुलगी आहे, पण कुणाला कसं कळत नाहीये मी तन्वी आहे, मी खरी मुलगी आहे तिची. तर प्रिया म्हणते की अजून किती पुरावे दाखवायचे ह्यांना मी तन्वी आहे म्हणून. तर अस्मिता म्हणते, कुणाला काहीच दाखवायची गरज नाही आहे, मला माहिती आहे तूच तन्वी आहे खरी. तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या स्टडी रूममध्ये येतो स्टडी करण्यासाठी केसबद्दल. तर तिथे आधीच रविराज तिथे अभ्यास म्हणजे त्याची स्टडी केस चालू होती. तर तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की अरे वा, आधी आधी आपण विरोधी केस लढत होतो, पण आता तर एकाच छताखाली एकाच रूममध्येही ती केस लढायचा आणि त्याचा अभ्यास करायचा आहे वाटतं. आणि असं म्हणत म्हणत त्यांचे भांडण सुरू होते. त्याच वेळी तिथे तन्वी येते आणि तीही सगळं ऐकू लागते. तर रविराजही त्याला म्हणतो की आधी तर मला चांगलं वाटायचं, पण आता तर पाहुण्यापेक्षाही कमी वाटतंय मला, त्यामुळे मला तसंही इथे थांबायचं नाही आहे, मी जातो माझ्या रूममध्ये. तर अर्जुन त्याला म्हणतो, काय झालं आता, काय झालं कमी तुम्हाला पाहुण्यासारखं वाटायला, आज पण तुमची तीच जागा आहे, आज पण तुम्हाला सगळे तेवढेच प्रेम करतात. तर तेव्हा रविराज सायलीकडे पाहून म्हणतो की नाही, पण आज मला काहीतरी गोडवा कमी झाल्यागत वाटतोय, आज आपले पण कमी झाल्यागत वाटतंय. तर तिथे सायली येते आणि त्यांना म्हणते की आता सणासुदीचे दिवस आहेत, गणपती घरात बसलेत, असं भांडू नका आणि तसेही पूर्णाजीला पण हे आवडणार नाही. तर रविराजला हे वेगळ्या अर्थाने वाटतं, तर तो लगेच सायलीला टोमणा मारू लागतो की तू हे कशा अर्थाने म्हणतेस हे मला चांगलंच माहिती आहे. तुझ्या या भोळ्या बाबड्या चेहऱ्यामागं कोण आहे तेही मला चांगलंच माहिती आहे. पण तरीही सायली त्याला समजावायचा प्रयत्न करते, पण तरीही रविराज म्हणत असतो की तुला काय म्हणायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तर त्यावर अर्जुनलाही खूप राग येतो. तर दुसरीकडे आपल्याला महिपत, नागराज, राकेश आणि साक्षी बसलेले असतात. आता पुढचं प्लॅनिंग करत असतात. तेव्हाच प्रियाचा त्यांना फोन येतो. तर महिपत म्हणतो, स्पीकरवर टाक. तर नागराज तिला म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे का. तर प्रिया म्हणते, मला प्रॉब्लेम आहे म्हणूनच फोन केला आहे. आणि ती सुभेदारांच्या घरी मोठाच बॉम्ब फुटलेला आहे आणि सगळ्यांना असंच वाटू लागले की सायली प्रतिमाची खरी मुलगी आहे. ते जर त्यांनी पुरावे शोधायला लागले तर मग आपल्या सगळ्यांची वाट लागेल. तरी त्या रविराजला अजून माझ्याबद्दल काही शंका आलेली नाही आहे. जर त्याला शंका आली ना, तर तो सगळ्यांनाच माझ्यासकट तुम्हालाही खडी फोडायला लावेल. तर प्रियाला इथे खूपच भीती वाटत असते आणि ती खूपच रागवलेली असते, खूप चिडलेली असते. आणि थोडक्यात ती महिपतला आणि नागराजला धमकी देत असते, जर माझी वाट लागली तर तुमची सगळ्यांची सुद्धा वाट लागेल. तर मग फोन कट केल्यावरती साक्षी अण्णांना म्हणते, अण्णा हे बघा, आपण ह्याचा अजून वेगळा मार्ग काढू, पण आता मला परत खून किंवा मर्डर झालेलं नकोय. तर त्याच्यावर अण्णा म्हणतात, हो तुझं ऐकतोय मी. तर तो नंतर साक्षीला म्हणतो, अगं साक्षी, आपल्यात तो रवी आलेला नाही आहे, मला जरा कॉफी आणतो. तर साक्षी म्हणते, आत्ता तुम्हाला कॉफी पाहिजे. तर महिपत म्हणतो, हो मला पाहिजे आत्ता, जा आण. तर मध्येच राकेश म्हणू लागतो, डोकं चालत नसेल तर ग्लासच घ्यायचा ना डायरेक्ट. तर त्यावर महिपतला राग येतो आणि तो म्हणतो, तोंड बंद ठेवायचं, मोठी लोक बोलतायत तर मध्ये मध्ये बोलायचं नाही, एवढं पण कळत नाही का. तर दुसरीकडे अन्नपूर्णाई अर्जुनला म्हणत असते की आता विसर्जनाचं काम सगळं तूच बघायचं आहे. आणि तेव्हाच तिथे चैतन्य येतो आणि त्याला सगळे चिडवू लागतात की तो आत्ता आला आहेस का. तर अन्नपूर्णाई म्हणते, कसं आहे, अश्विन इमर्जन्सीसाठी गेला आहे आणि डॅडची इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्यामुळे आता सगळं तुम्हालाच करायचं आहे, तुला, अस्मिताला आणि चैतन्याला. तर त्यावर
चैतन्य अस्मिताला टोमणा देत म्हणतो, काय अस्मिता ताई तर फक्त रील्स बघत राहील, त्यामुळे सगळं काम आपल्या दोघांनाच सांभाळायचे. तर मग पूर्णाईमध्येच म्हणते की रविराज, आता मला वाटते प्रताप घरी नाही आहेत, मग त्याच्या वाटेने तुम्हीच गणपतीचं विसर्जन करावं. तर हे ऐकून अर्जुनला खूप राग येतो आणि तो रागात बघू लागतो. तर तेव्हा रविराज म्हणतो, नाही, ह्याची काहीच गरज नाही आहे. ज्याने गणपतीची स्थापना केली त्यानेच विसर्जनसुद्धा करावे. तर दुसरीकडे महिपतचा तो गुंड आलेला असतो आणि त्याला महिपत सुपारी देत असतो सायलीची. तो म्हणत असतो, सायलीला उद्या जाऊन ठार मारायचं आहे, तिचा पोथळ्या बाहेर काढून टाकायचा आहे आणि तिच्यावर बारीक नजर ठेवायची. कारण कसं आहे, घाट जरी वरती फिरत असली, उडत असली, तरी तिचं लक्ष तिच्या पिल्लांकडेच असते. मग इथे तुझं पिल्लू आहे सायली, त्यामुळे तुझी बारीक नजर त्याच्यावरती पाहिजे आणि घरच्या सुभेदारांवरती पण. जर कुणी तिला बघितलं किंवा तुला बघितलं तर घोळ होईल. बारीक लक्ष ठेवून त्याचा खात्मा करून टाकायचा आहे. आणि ह्या कामात मला अजिबात कुठलीच गडबड नको आहे. आणि हे सांगून त्याला पैसे देऊन तो तिथून लावून देतो. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन गणपतीच्या विसर्जनाची तयारी करत असतात आणि ते करत असतात तेव्हाच पूर्णाई ही तिथे असते आणि तिच्या डोळ्यातही पाणी येते. आता बापा आपल्या घरून जाणार आहे असं सायली म्हणते, त्यामुळे मला वाटते आपण त्याला शिदोरी दिली पाहिजे आणि शिदोरीसाठी दूध पोहे केले आहेत मी. आणि असेच अजून काही पदार्थांची ती नावे घेते आणि म्हणते, हे सगळं असलं पाहिजे, नाहीतर बाप्पाला वाटेत भूक लागेल ना. तर हे सगळं ऐकून रविराजला आणि अन्नपूर्णाला प्रतिमाची आठवण येते आणि दोघेही भावूक होतात. तर दोघांनाही सायलीमध्ये सगळे प्रतिमाचे गुण दिसत असतात आणि सायलीमध्येच प्रतिमा दिसत असते आणि त्यांना हेही माहिती असतं की सायलीला हे सगळं करायला किंवा बोलायला कोणी सांगितलं सुद्धा नाही आहे. पण सायलीला तर ह्याच्याबद्दल काहीच माहिती नसतं. सायली आपलं तिचं ते काम करत असते. तर मित्रांनो, आपल्याला पुढील भागात दाखवलं जातं की गणपती विसर्जनाचं चाललेलं असतं. गणपती ढोल ताशाबरोबर विसर्जनासाठी चालवलेला असतो. तर इथे प्रिया, अस्मिता, तन्वी सगळेच असतात आणि अर्जुन पुढे गणपती घेऊन असतो. तर तेव्हा सायली सगळ्यात मागे असते आणि ती अर्जुन सरांना आवाज देत असते आणि ती चालत असते. एकदम तिला काही माणसं घेरतात आणि तिला पुढे जाऊन देत नाहीत. तर ती ओरडत असते, आहो आहो. तर तरीही ती गुंड तिथं तिला धरतात आणि तिच्या पोटाला चाकू मारतात आणि तेवढ्यातच मग अर्जुन येतो आणि मग पुढील भागात आपण बघूच काय होतंय. तर ही मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. खूपच मज्जा येईल आपल्याला ही मालिका पुढेही बघायला. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असेच व्हिडिओ आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील.